नगर जिल्ह्यातील जामखेड तालुका येथील फकराबाद येथे गावगुंडांनी पारधी समाजाच्या इसमास बेदम मारहाण केली असताना पोलीस चौकीला गेले तरी बी पोलिसांनी त्यांची दखल न घेता त्यांनाच उलट पैसे घेऊन तडजोड करा असं सांगण्यात आलेलं आहे। त्याबाबत आपण सविस्तर संबंधित फिर्यादीकडून जाणून घेऊया। येऊ दे, काय वेगळं। तुझं नाव काय आहे? परशुराम आजनाथ पवार। काय झालेलं आहे बरं? हे काय झालं, माझे जे तिथं जे स्पॉट होता जिथं भांडणं झालेले, हां, तिथं आमचं घर आहे, हां, आणि त्या घरात माझी एक आई आहे, दोन आहेत नायला, तर माझे दोन्ही भाऊ ड्रायव्हरची करतात, हां, आणि वडील दारू पितो, हां, त्या शेजाऱ्यांना माहिती, त्यांना सारखं मारहाण करतो, हां, त्यामुळे लहानपणापासून माझे जे भाऊ आहेत दोन्ही हां, ती ड्रायव्हरची करतात। पण तुला का मारलं ते सांग। तिथे गेलेलो होतो ना मी, तिथं हां, हां, जिथं ते एरियात जातो, हां, तिथे एक रामा ससानी म्हणून एक माझा मित्र आहे। कोण? रामा ससानी। रामा ससानी। हां, त्याच्याकडे जात होतो मी। हां, त्याला एक आपला सेकंड मोबाईल दिला, त्या पैशाकडे मी त्याच्याकडे जात होतो, नेहमी जातो त्याच्याकडे। हां, जात असताना हां, मी पुढे चालत होतो, हां, आणि तिथे एक बाबू तुपेरे हां, आणि परशुराम सदापल्ली बसलेले होते दोघं। हां, त्यांच्यासमोर मी पुढे गेलो, एक 50 फुटाच्या अंतरा साधारणतः। हां, महाग मी त्यांनी एक शिवी दिली। कोणाला दिली मी काय ऐकलं नाही, पण महाग बघितलं का आवाज आलेला शिवी दिली। हां, हां, त्यावेळेस त्यांच्यातून एक लेडी मला पाण्याला आलेले होते, मी बघितलं, महागारी रामासाने घरी जाऊन बसलेलो होतो मी। हां, हां, तिथं बसताना अचानक तिघ जण माझ्या हल्ला केला। कशाने मारलं तुला? हल्ला केला म्हणजे काय केलं? कशाने मारलं तुला? एकाच्या हातात दोघा जणांच्या 2 मोठे दांडे होते, हां, आणि एका जणांचा रोड होता। हां, त्या तिघांनी मारहाण केली का? हां, परत मग तिथून चौकात आणलं त्यांनी तुला? हां, हां, परत तिथं मग अजून 3 जण वाढले तिथं। हां, तिथं भाऊ तुपेरे आला एक, हां, दिघा तुपेरे एक आला, हां, हां, मनोज तुपेरे, हां, यांनी सगळ्यांनी माझ्या परत हल्ला केला, 5-6 जणांनी। हां, 6 जणांनी म्हणला, तू तिघाचीच नावं सांगतोय, अजून तिघं कोण होते? त्याच्यात आहे ना, परशुराम सदापल्ली एक आहे, हां, मनोज तुपेरे एक आहे, हां, हां, अजून ते बाबू तुपेरे एक आहे, हां, अजून ह्यांनी मारलं का तुला? हां, ह्यांनी बरं ठीक आहे, ह्यांनी मारलंय तुला, आता मला सांग कुठं मारलं आणि कसं मारलेलं आहे? आणि इथं पायावर, इथं बघा, इथं हां, खाली इथं हां, दांड्याने सगळं उभं केलेलं होतं इथं, आणि इथं टाकी घेतलेली, फाटलेलं आहे सगळं, हे का? टाकं घेतलेले सगळं फाटलेलं। हां, हे मान्य बघा, इकडे इथून जे मारहाण केली सगळं हात फ्रॅक्चर झालेलं, इकडे सगळं मागे टोटल मारलेलं मान्य। हे जखमा कसल्या दांडावरती, ह्याच्यावरती त्या? आणि ज्यावेळेस त्यांनी मला मारहाण करत होते का, हां, 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 त्यांनी जवळ साधारणतः 1.5 तास मला तिथं मारत होते चौकात। हां, 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 मारत होते का, हां, तिथून मी पळण्याचा प्रयत्न केला परत, हां, ते सगळे मारताना। हां, तिथून मी आमच्या आईच्या घराकडं पळताना, हां, पण घरी कोण नव्हतं, तिथून मी रानात पळालो, बरं, हां, तिथून 1 किलोमीटर अंतराचे पळालो का, हां, 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 तिथून एक संतोष भोसले म्हणून नागरिक दारे धरीत होता, त्याला मला घरी सोड, पण त्यांच्याकडे काय गाडी उपलब्ध नाही नव्हती, ते म्हणले आपल्या वस्तीचा तू जवळ कर वस्ती एखादी, हं, 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 पण पुढून 2 गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी, हां, हां, दिघा तुपेरे त्यांनी गाड्या पुढून लावलेल्या होत्या, आणि माझ्या मागे 3 जण पळत होते। बरं ठीक आहे, आता तुला एवढ्या जणांनी मारलं, पोलीस कंप्लेंट केली का? पोलीस गेलतो, आम्ही फिर्याद द्यायला गेलतो। हां, मग माझ्या बहिणीने भावाने मला 2 व्हीलर नेऊन तिथं पोलीस स्टेशनला टाकलं, एरियात पोलीस स्टेशन समोर। हां, ते गेले, ते म्हणले आधी तू काय कर, ग्रामीण रुग्णालयात जा आणि उपचार चालू कर। पोलिस काय म्हणले? पोलिस काय म्हणले? मला घेतो तुझी फिर्याद, पण आधी तू रुग्णालयात जा। हां, त्यानंतर महागारी आलो का, नंतर त्यांनी ते म्हणले परत म्हणले अजून जा, परत तुझी फिर्याद घेऊ आण। हां, हां, त्यानंतर मग त्यांनी काय असं हेच केलं नाही। मग आता मला सांग, आजचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस। हां, तिसरा दिवस आहे। 3 दिवसात कोण आला नाही का? कोण नाही आले। मग कसा म्हणतो पोलिस म्हणले फिर्याद घेतील, हिथला रिपोर्ट पोलीस स्टेशनचा गेला जा तू पुढं, हां, तुझ्या आम्ही फिर्याद महागा बी घेऊ म्हणले होते। हां, मग फिर्याद घ्यायला कोण गेलतं का तुमच्यातले? गेलते ते, कोण गेलतं? 2 दिवस झाले बसले। नामदेव काळे, मी स्वतः मीराबाई तुकाराम काळे। हां, मग काय झालं?
ते म्हणले नाही आम्ही तुम्ही पेशंटला इथं आणा. मग आम्ही असल्या पेशंटला कसं घेऊन जायचं होतं, महागारी जामखेडला कसं घेऊन यायचं. बरोबर. मग त्याचं कमी जास्त झालं असतं तर कोण जबाबदार होतं त्याला. ते म्हणले डायरेक्ट तुम्ही पैसे घ्या. तिथला PI म्हणला, जामखेड पोलीस स्टेशन मधला, जामखेड पोलीस स्टेशनचा PI म्हणला, पाटील PI म्हणला की पैसे घ्या, तुम्हाला काही लागत असलं तर जास्त कमी पैसे मागा, आम्ही केस फायनल करून टाकू आणि तुमचं पेशंट तुम्ही घरी घेऊन जावा असं म्हणला का. पण आम्ही काय म्हणलं, आम्हाला पैसे नको, फक्त आम्हाला न्याय द्या. आम्ही एवढीच त्यांना मागणी. तरी पण त्यांनी आज 2 दिवस आम्ही तिथं बसून होतो पोलीस स्टेशनला, तरी सध्या पण त्यांनी फिर्याद घेतली नाही. आजपर्यंत 3रा दिवस, आज कोण आलेला नाही. त्याला त्याची जीभ गोडनी चिचून मारलं, त्याला सिगरेटची चटकं दिले, त्याचं हेडो कॉल काढलं, त्याला दाखवण्यात. व्हिडिओ कॉल कोणी काढला, व्हिडिओ कोणी काढले, आरोपींनी मारला, आरोपींनी स्वतः व्हिडिओ काढले का, आरोपींनी स्वतः व्हिडिओ काढले, आरोपींनी व्हिडिओ कॉल करून दाखवला, तरी पण त्याचं हे केलं नाही त्यांनी. बरोबर. कुणाला त्यांनी व्हिडिओ कॉल केलं, मग कुणाच्या ह्याच्यावर सांगण्यावर त्यांनी केलं. आणि पोलिसांनी अजून सध्याही त्याचा जबाब घेतलेला नाही. सगळी ह्या त्यांच्या गावातल्या पोलीस पाटील, सरपंच यांना सगळ्यांना माहित होतं, तरी पण यांनी कोणीही दखल घेतलेली नाही. पोलीस पाटलांनी नाही का पोलीस स्टेशनला कळवून सांगितलं, दखल घेतलेली नाही. आणि आम्ही 2 दिवस झालं नगरमध्ये, सध्याला आता नगरमध्ये, आणि जामखेड पोलीस स्टेशनला 3 दिवस झाला. आमच्या आईला धमकी दिली त्यांनी. काय धमकी दिली की तुझा मुलगा आता इथं राहिलेला नाही. मग आमची आई जरा येड्यावानी आता सध्याला होऊन गेलेली, ते अजून माणसं ही काही करत नाही. ठीक आहे.